आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या मॉर्निंग अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात काही ठळक बातम्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला. संविधानाच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र एल्गार. आणि राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमलाताई मेढे यांचं निधन. ठळक बातम्यानंतर आता पाहुयात सविस्तर वृत्त. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची चळवळ उभी केली. मात्र चर्चेची दारे उघडी असायला हवीत. चर्चेतून प्रश्न सुटतो. जरांगे यांनी सरकारवर बरोबर चर्चा करावी आणि प्रश्न सोडवावा, असं माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. इंदापूरमध्ये 2012 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत इंदापूर न्यायालयात हजर होण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचा नारा दिलेला आहे. गावोगाव त्यांची बैठका चालू आहेत. कसं बघताय आपण सरकारमधील एक सहभागी घटक? मला वाटतं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मराठा समाजाची चळवळ या राज्यामध्ये उभा केली. सर्वसामान्य गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांनी भूमिका घेतली. परंतु ज्यावेळी आंदोलनाचं पाऊल आपण उचलत असतो त्यावेळी जर पुढचे चर्चेचे दरवाजे बंद असले तर आपण त्याला धडक मारायची असते. त्यांनी संवादाचा मार्ग निवडावा, सरकारबरोबर चर्चा करा. दरवाजे बंद झाले तर त्यांनी धडक मारा. महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी अमरावती शहरात जोरदार मोर्चा आणि धरणे आंदोलन केलंय. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली. तेथून शेकडो महिलांचा जमाव घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. लोकसंचालित साधन केंद्रांना प्रशासकीय खर्च आणि मानधनाकरता 25 लाखांचा निधी मिळावा. सीआरपी यांना उमेद सीआरपी प्रमाणे 6,000 रुपये मासिक मानधन मिळावे. माविप सापन्स गटांना उमेद प्रमाणे 30,000 रुपये फिरता निधी मिळावा. गटांना 60% व्याजदराने बँक कर्ज मिळावे. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या धर्तीवर ज्या अर्थी आपण विचार करतोय की MSRLM म्हणजे उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन्ही एजन्सीज महिला बचत गटांवर कामकाज करते, महिलांना सक्षमीकरणावर कामकाज करते आहे. तर या ठिकाणी महिलांसोबत दोन्ही एजन्सी सारख्या पद्धतीने काम करतात, पण जे कर्मचारी त्यामध्ये रुजत आहे त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही आहे. सोबतच आमचा अजून एक विषय आहे की आम्ही जवळपास 3 वर्षापासून भांडत आहोत शासनासोबत, पण आमचा भांडण किंवा आमचा विषय शासनापर्यंत का पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे. यानंतर पुढे काय आंदोलन करणार? असहकार कायम असणार आहे आमचा. जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही असहकारच पुकारणार. तीव्र आंदोलन. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अंगणवाडीची इमारत जुनी झाल्याने पावसामुळे अंगणवाडीचा स्लॅब कोसळला असल्याची माहिती मिळते. वारंवार विनंती करूनही प्रशासनानं या इमारतीची दखल घेतली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची दखल घेऊन तत्काळ इमारत दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. या ठिकाणी आज सकाळी अंगणवाडीची जी जुनी बिल्डिंग आहे 30-35 वर्षापूर्वी जुनी, हे पावसामुळे आणि हे बांधकाम कमजोर झाल्यामुळे आज सकाळी जे आहे ते मुलांच्या अंगावर पडली असती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला असून कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना न्यायालयाने काँग्रेसच्या थोबाडीत मारल्याचा टोला लगावलाय. काँग्रेसने मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद असल्याचा दावा करत साध्वी आणि इतरांना आरोपी बनवलं होतं. मात्र आज न्यायालयाने हे सगळं खोटं ठरवल्याने त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. न्यायालयाने राहुल गांधी असतो, सोनिया गांधी असतो की चिदंबरम असतो, त्यांच्या थोबाडीत तमाटा मारलाय. गेली काही वर्ष फक्त वोट बँक
म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं. न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होतं, खोटं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसची देशाची माफी मागितली पाहिजे. हिंदू कधी आतंकवादी नव्हते. देश विदेशातील सहलींच्या आकर्षक पॅकेजचा आमिष दाखवत कोल्हापुरात 5 नागरिकांची तब्बल 4.48 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी महेश पन्हाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव इथल्या मयुरेश वाघ याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित वाघ हा सध्या इतर गुन्ह्यांमध्ये अटक असून नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीत शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे. त्यांनी एका गाड्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं. जे काय असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात, कस्टमर जातात, त्यांना देशांतर्गत सहली, परदेशी सहली असे ते आमिष दाखवायचे. काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या, परंतु आता एक 4-5 महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी, यात्रेकरूंनी सहलीसाठी, परदेशात सहलीसाठी, दुबईला जाण्यासाठी, नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले होते. मग त्यांच्या तारखा जसं जसं जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय ज्या फॉर्मॅलिटीज करावे लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली. त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं. 1-2-3 महिन्यापासून तिथे बंदच होतं. त्यांनी मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले, ते आमच्याकडे तक्रार अर्ज की बाबा असं असं आहे, ते ऑफिस बंद आहेत, काही प्रतिसाद देत नाहीत. हे मग आम्ही नंतर माहिती काढली की बाबा तो मयूर वाघ जो त्या कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रात 4-5 ठिकाणी गुन्हे दाखले. सातारा, सोलापूर असेल, नाशिक असेल, आता ठाण्याला आहेत. तिथं पण त्यांनी सेम असंच केलं. तर पैसे घेतले लोकांकडून, तुम्हाला सहलीला पाठवतो, आणि सहलीला पाठवलेलं नाही. तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, तिथल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक. आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय की बाबा याच्यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का, कोण आणखी ते हे आहे का. आणि त्याच्यामध्ये आता तक्रारदारांना पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे येऊन संपर्क साधावा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील पुरंदर आणि भोर तालुक्याला जोडणाऱ्या सासवड कापूर होळ मार्गावर असणाऱ्या चिवेवाडी घाटात असुविधा निर्माण झाल्यात. अपघाताला आमंत्रण देणारे घाटातील तुटलेले संरक्षक कठोर तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतच निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना देण्यात आलंय. वाढलेल्या झाडाझुडपांमुळे रस्त्याचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याची तक्रार हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नमस्कार. आम्ही सर्वांनी आत्ताच पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री विक्रम राजपूत साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे. भोर आणि सासवड ह्या विभागाला जोडणारा जो पुरंदर तालुक्यातला घाटातला जो पुरंदरच्या पायथ्याशी असलेला जो घाट आहे चिवेवाडीचा, तर तिथं असलेले त्या धोकादायक वळणाचे जे रेलिंग्ज आहेत तर ते रेलिंग्स तुटलेले आहेत आणि तिथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाची भाग आहे की तो रात्री तर आहे ना पूर्ण अंधार असल्यामुळे दिसतही नाही. तिथं बऱ्याच प्रमाणात गवत वाढलेलं आहे आणि तिथे जीवितहानी टाळावी, तिथे अपघात होऊ नयेत आणि संभाव्य धोका ओळखून लवकरात लवकर प्रशासनानं तिथं रेलिंग राड सुरक्षेच्या दृष्टीने बसवावेत. यासाठीच हा निवेदन आम्ही आज सर्वांनी आज साहेबांना, राजपूत साहेबांना दिलेलं आहे.
गेल्या 11 वर्षापासून केंद्रात सत्तेवर असलेल्या RSS प्रेरित सरकारमुळे संविधान बदल या त्यांच्या जुन्याच अजेंड्याला वेग मिळाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलाय। या पार्श्वभूमीवर पुण्यात नुकतंच संविधान का बदलावे या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन झाले। या संविधान विरोधी कृतींचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। संविधानाच्या रचनेत छेडछाड करण्याच्या प्रयत्नांविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात थरारक प्रसंग घडला असून एका व्यक्तीने थेट वाघाच्या अधिवासात उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे। क्षणाचाही विलंब न करता सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्याला सुखरूप बाहेर काढलंय। सुदैवाने वाघ शेल्टरमध्ये असल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र या घटनेमुळे सुरक्षेतील त्रुटी समोर आल्याने उद्यान प्रशासनावर टीका होती। सकाळी 6 वाजता म्हणजे एक आपले जेव्हा कर्मचारी सकाळी आले साफसफाईसाठी वाघ बाहेर सोडण्यासाठी, तेव्हा त्यांना एक माणूस त्या पिंजऱ्याच्या मागे दरवाजाच्या मागेच दिसला। त्याच्यामुळं मग आपण त्याला रोखून ठेवलं आणि पोलीसवाले आणि वन विभागाला आपण माहिती दिली। पोलीसवाले ताबडतोब आले, मग त्यांनी पंचनामा करून त्याला बर्डी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत पुढील तपासाला। सकाळी चौकीदारानं नोटीस केलं की तो माणूस इथे फिरत होता, मग त्याला बाहेर काढलं, परंतु तरीही तो त्याच्या बोलण्यावरून थोडासा वेडसरच वाटला। परंतु सकाळी त्याला बाहेर काढल्यानंतरही पुन्हा जेव्हा कर्मचारी इकडे साफसफाईसाठी आले तेव्हा तो पुन्हा ह्या दरवाजासमोर दिसला होता। ज्यावेळी तो आत शिरला त्यावेळी वाघ नेमके कुठं होते, त्याला म्हणजे वाघाशी त्याचा काही सामना वगैरे झाला? आपल्याकडे आता 2 लाईन ऑफ डिफेन्स असतात वाघासाठी किंवा जे हिंस्र पशु आहेत त्यांच्यासाठी। त्या हिशोबाने आता त्यानं पहिला दरवाजा क्रॉस केला होता वरती चढून 18 फुटाचा, परंतु आतमध्ये वाघ रात्रीच्या वेळेस आपण फिडिंग क्युबिकल नाईट शेल्टरमध्ये ठेवतो, तर तो त्याला ते बॅरियर क्रॉस नाही करता आलेलं, त्याच्यामुळे वाघ सुरक्षित आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय। वाढता उत्पन्न खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकऱ्यांमध्ये हताशा पसरली आहे। परिणामी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, असं मत खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केलंय। इतका काळ उलटूनही सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही। पंतप्रधानांनी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी यासाठी निर्देश द्यावेत। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। नापिकी आणि कर्जामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो आत्महत्येचा आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि तो फार चिंताजनक आहे। आणि अशा पद्धतीनं जर राहिलं तर निश्चितच महाराष्ट्राचा शेतकरी हा पुन्हा आत्महत्येकडे वळेल। महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी त्यांना कर्जमाफीचं त्यांच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं, परंतु आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारनं आमच्या देवाभाऊनं कर्ज अजून माफ करण्याचं कुठलाही विषय घेतला नाही, कुठली तारीख दिली नाही। फक्त माफ करू एवढंच बोलतात। मी या निमित्तानं विनंती करेल आपल्या माननीय पंतप्रधानांना की आपल्या पंतप्रधानांच्या मतानं महाराष्ट्र सरकार पूर्णतः ऐकते, आमचे देवाभाऊ ऐकतात, त्यांच्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही। म्हणून पंतप्रधान महोदयांनी त्यांना सक्त आदेश द्यावे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं ठामपणानं पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे, अशी या माध्यमातून विनंती करतो। राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमलाताई मेडे यांच्या पार्थिवाला सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मानवंदना अर्पण केली आहे। संघ कार्याची अखंड तपश्चर्या करणाऱ्या प्रमलाताईंनी मृत्यूनंतरही देहदानाचा संकल्प करून समाजसेवेचा आदर्श ठेवल्याचं भागवतांनी नमूद केलंय। संघ विचारांचे आयुष्यभर पालन करत ताईंनी राष्ट्रसेविकांचे कार्य देशभर पोहोचवल्याची भावना भागवतांनी व्यक्त केली आहे। के प्रारंभ से काम कर रही और यहाँ 60 साल से यहाँ रहकर काम करती थी और बहुत परिश्रम भी किया है। मैंने उत्तर पूर्वांचल की कठिन परिस्थिति में भी उन्होंने सब प्रकार के कष्ट सहन कर वहाँ अकेली नहीं प्रयास नहीं। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या।
हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्याचा महामार्ग पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाई दरम्यान आरोपी वाहन सोडून अंधारात पसार झाले असून जालना पोलिसांनी या कारवाईत 2,18,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. समृद्धी महामार्गावरील निधोना शिवारात थांबलेल्या ट्रकचा डिझेल टँक फोडून चोरी करताना ड्रायव्हर आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे अंधारात पसार झालेत. अमरावतीच्या चिखलदऱ्यातील नागापूर आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. 3 विद्यार्थिनी यात गंभीर जखमी झाल्या होत्या. भाजप आमदार केवलराम काळे यांच्या शाळेत ही घटना घडल्यानंतर शाळा आणि संस्था प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी आंदोलन केल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. माजी आमदार पिता पुत्राची सुटका करा या मागणीसाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. ते भाजपचे आहेत. त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या, भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये. ते आमदार त्याचे सचिव आहेत. आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का, काय करू शकता का, हा वेगळा विषय. पण ते लेकरू मेलं. आज 2 लोक तिथे सिरियस आहेत आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता. त्यांच्या आईवडिलांना हँडओव्हर करून दिलेली होती ती बॉडी. तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली. आता ते असं म्हणतायत, आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलंय की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला, म्हणजे माजी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे. व कशासाठी? स्थानिक आमदार भाजपचा आहे, त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे. यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का, अन्याय होऊ द्यायचा का, कसलं काय? हे सगळा गोंधळ सुरू आहे, सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे. होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC औद्योगिक वसाहतीमध्ये लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाळूज MIDC पोलीस ठाण्याला भेट दिली. अनधिकृत भोंगे उतरवण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. वाळूज MIDC पोलीस ठाणे हद्दीत एकूण 85 अनधिकृत भोंगे असल्याचं निष्पन्न झालं असून त्यापैकी 34 भोंगे मशिदीवर लावलेले आहेत. त्यामधील 30 भोंगे काढण्यात आले असून केवळ 4 भोंगे काढायचे बाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. MIDC वाळूज पोलिसांनी परिसरातील अनधिकृत भोंगे काढण्यासंदर्भात जलद कृती केल्याने किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी कारवाई केली आहे. बऱ्यापैकी भोंगे उतरवले आहे. आता फक्त 4 मशिदीवरील भोंगे उतरवण्याचं शिल्लक राहिलेले आहे.
बाकी एकंदर 34 होत्या 30 एवढाच विषय होता. हो, इथे भोंगा मुक्त संभाजीनगर. अनधिकृत जन्ममृत्यूच्या बाबतीत त्यात जे आहेत ते एकंदर 42,000 जन्माचे दाखले खोटे दिले गेले होते, रद्द केले आहेत. त्याचा परत घेण्याचं काम चालू आहे. आज आयुक्तांकडे मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत सगळे परत घेतले जाईल. ईडीच्या कारवाई संदर्भात सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या केसमध्ये जजमेंट देताना ईडीच्या अधिकाऱ्यांना फटकारलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी आणि जनसुरक्षा विधेयकाला घेऊन सरकारवर गंभीर आरोप केलेत. ईडी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई करते असं सुप्रीम कोर्टानं नोंदवल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीकरिता आले असता देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 2004 मध्ये हा कायदा लागू केला. दुरुपयोग 2018 पासून चालू झाला आणि तो 2018 पासून जो दुरुपयोग चालू झाला तो दहशतवादाच्या विरोधात नाही, तो ड्रग माफियाच्या विरोधात नाही, तो राजकीय विरोधक जे आहेत त्या राजकीय विरोधकाच्या विरोधात या कायद्याचा दुरुपयोग त्या निमित्तानं चालू झाला. संपूर्ण जगामध्ये हा कायदा फक्त दहशतवादासाठी आणि ड्रग्ससाठी संपूर्ण जगामध्ये ईडीचा कायदा वापरला जातो. पण भारतामध्ये फक्त हा कायदा राजकीय जे विरोधक आहेत त्या राजकीय विरोधकांवर त्या निमित्तानं त्यांना अडचणीत आणण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित हा कायदा वापरला जातो. जसा ईडीच्या कायद्याचा जसा दुरुपयोग केला तसा होऊ शकतो अशा प्रकारची भीती अनेक डावे पक्ष अनेक पक्षांनी आणि अनेकांनी त्या निमित्तानं व्यक्त केली आहे. कारण की आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच भारतीय CJI म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय श्री भूषणजी गवई यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसमध्ये जजमेंट देताना या 7-8 दिवसापूर्वीच त्यांनी भूषणजी गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी जजमेंट देताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसमध्ये त्यांनी आपल्या निकालामध्ये लिहिलं आणि ईडीच्या बाबतीत त्यांनी तिथे ईडीचे अधिकारी जे तिथं आले होते ASG त्यांना त्यांनी फटकारलं आणि त्यांनी सांगितलं की ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन ईडी कारवाई करते. हे भूषण गवई यांचं ऑब्झर्वेशन आहे की ईडी ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई करते. आणि या बातमीचा वेळ झाली. या बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.